हा वारकरी संप्रदाय आपल्यासाठी निर्माण करून ठेवला नसता तर आपल्याला एवढा मोठा परमार्थाचा आनंद घेता आला नसता. कल्पना करा, श्रीराम महाराज, सखाराम महाराज, संत श्री गजानन महाराज हे महात्मे जर आपल्या परिसरात झाले नसते तर आपली काय अवस्था असती? काही नाही, आपल्या एकाच्याही गळ्यात माळ राहिली नसती. पिऊन ते खाल्लं असतं, पिऊन ते पिलो असतो. म्हणून या वारकऱ्यांचे, या महात्म्यांचे आपल्यावर उपकार आहेत, त्याला ऋषी ऋण म्हणतात. आणि तिसरं ऋण आहे ते देवाचं आहे, की देवाने आपल्याला आजपर्यंत सुखरूप ठेवलं. कोरोनाच्या लाटेमध्ये आपल्या जवळपासचे नातेवाईक कितीतरी गेले, पण आपल्याला देवाने जाऊ दिलं नाही. कोरोनाच झाला पाहिजे असं काही नाही. कितीतरी लोक रोज ऍक्सिडेंट मध्ये जातात, काहीतरी रोगाने जातात, पण आजपर्यंत देवाने आपल्याला काहीही होऊ दिलं नाही. हा देवाचा उपकार. आमचे गुरुजी एक गोष्ट सांगायचे. म्हटले, एक 60 वर्षाचा माणूस होता आणि 60 वर्षापर्यंत कधी आजारी पडलाच नाही. पण मग वयानुसार थोडंफार शरीरात बदल होतात. काहीतरी आजारी पडला आणि दवाखान्यात गेला. डॉक्टरने सांगितलं, तुम्हाला 3 दिवस ऍडमिट व्हावं लागेल. झाला ऍडमिट. 3 दिवस उपचार घेतले आणि 4थ्या दिवशी तो दवाखान्यातून डॉक्टरने सांगितलं, आता तुम्ही घरी जाऊ शकता. मग तो निघाला. पण निघताना त्याने विचारलं, डॉक्टर साहेब 3 दिवसाचं बिल किती झालं, पैसे किती झाले? मग डॉक्टरने सगळा हिशोब करून त्याला सांगितलं की 60,000 रुपये झाले सगळा खर्च. त्याने पैशाची बॅग आणलेलीच होती सोबत. ती पैशाची बॅग घेतली, डॉक्टरच्या काउंटरवर ठेवली. पण ते पैसे ठेवताना त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. कुणाच्या? तो पेशंट जो होता की नाही, म्हातारा, त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि ते डॉक्टरने पाहिल्याबरोबर डॉक्टरला थोडा संशय आला. डॉक्टरला वाटलं अजून ह्याचं काहीतरी दुखतंय वाटतं. डॉक्टरने विचारलं, बाबा अजून काही त्रास होतोय का तुम्हाला? त्याने सांगितलं, काही नाही, त्रास नाही होत. मग तुमच्या डोळ्यामध्ये पाणी दिसतंय, याचं कारण काय? म्हटले, आमच्या दवाखान्यात तुम्हाला कोणी काही बोललंय का? रागवून? काही नाही. म्हटले, तसं काही नाही, तुम्ही पैसे घ्या. डॉक्टर म्हटला, तुम्हाला पैसे जास्त वाटतात का? मी तुमच्यासाठी 1-2 हजार रुपये कमी करतो, पण एवढं मनाला लावून घेऊ नका. तो म्हटला, तसं काही नाही डॉक्टर साहेब, तुम्ही पैसे घ्या. तो डॉक्टर म्हटला, बाबा जोपर्यंत तुम्ही डोळ्यात पाणी आल्याचं कारण सांगत नाही तोपर्यंत मी तुमचा पैसा घेणार नाही. सांगा का तुमच्या डोळ्यात पाणी आलं? मग त्या म्हाताऱ्या बाबांनी फार सुंदर उत्तर दिलं. तो म्हातारा बाबा म्हटला, डॉक्टर साहेब, आता माझं वय 60 वर्षाचं आहे. मला कळतं तेव्हापासून मी अजून एकदाही दवाखान्याची पायरी माझ्या आरोग्यासाठी चढलेलो नाही. म्हणजे मी कधीच आजारी पडलो नाही 60 वर्षापर्यंत. पण आज 60व्या वर्षी आजारी पडलो, तुमच्या दवाखान्यात आलो. फक्त 3 दिवस माझ्या शरीराची काळजी तुम्ही घेतली, तर त्या 3 दिवसाचं बिल तुम्ही 60,000 रुपये केलं. आणि जन्मल्यापासून 60 वर्षापर्यंत ज्या देवाने मला तळहाताच्या फोडासारखं सांभाळलं ना, त्याने आजपर्यंत 1 रुपयाही माझ्याकडे मागितला नाही. याचं मला वाईट वाटलं म्हणून डोळ्यात पाणी आलं. कशासाठी सांगतोय? तुकाराम महाराज म्हणतात, जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण, गायीन गुण तयाचे. तुकाराम महाराजांनी आपल्याला प्रश्न विचारला, सांगा आपलं शरीर कशावर चालतंय? कुणाच्या शक्तीनं आपलं शरीर चालतंय? सांगा ना. कुणीतरी एक आत बसलाय आणि त्याच्या शक्तीवर आपलं शरीर चालतंय. तुकारामांनी प्रश्न विचारलाय, चाले शरीर
भगवान परमात्म्याने आपल्याला जिवंत ठेवला हा त्याचा उपकार आहे आणि त्याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी आपण त्याची सेवा केली पाहिजे, त्याला प्रसन्न केलं पाहिजे. तो कशाने प्रसन्न होतो? तो म्हणतो माझ्या भक्ताचं चरित्र जे ऐकतात त्याने मी प्रसन्न होतो. तेही प्राणा परवते आवडती मज जे भक्त चरित्राते प्रशंसिती. अर्जुनाला देवाने सांगितलं, अर्जुना जे माझी भक्ती करतात ते माझे भक्तच नाहीत. ये मे भक्त जना पार्थ न मे भक्ताश्च ते जनाः मद भक्तानाम तू ये भक्तः ते ते मे भक्त तमामताः. भगवान सांगतात, अर्जुना जे माझी भक्ती करतात ते खरे माझे भक्तच नाहीत. माझ्या भक्ताची सेवा करणारे जे आहेत ते माझे भक्त आहेत. कल्पना करा, एखाद्या माता माऊलीला कुठेतरी जेवणाचं आमंत्रण सांगितलं आणि जेवायच्या वेळेला ती माता माऊली गेली, पण जाताना आपल्या छोट्याशा बाळाला कडेवर घेऊन गेली जेवायला. आणि मग जिच्या घरी जेवायला गेली त्या बाईनं पाहिलं की आपण जेवायला सांगितलं हिला आणि ही कोणाला घेऊन आली? सोबत मुलाला घेऊन आली. हे पाहिल्यावर तिनं त्या मुलाच्या कानाला धरलं आणि एक कानाखाली लावलं आणि तिला म्हटले, का गं, मी जेवायला तुला एकटीला सांगितलं होतं, या कार्ट्याला कशाला घेऊन आलीस? चल, तुला ताट वाढलंय, याला जेवू देणार नाही, त्याला बाहेर ठेव, तुला ताट वाढलंय, चल. ती जेवल का हो? जेवणार नाही. ती घर मालकीन म्हणते, अगं तुझ्यासाठी मी पैठणी शालू आणलाय, तुला पूजना करता, तुझा आहेर करण्याकरता, चल जेवायला बस. ती सांगते, तुझा पैठणी शालू आणि तुझं जेवण तिकडं चुलीत घाल, माझ्या लेकराला का मारलं सांग, असं म्हणते की नाही? तसं भगवान परमात्मा म्हणतो, माझी भक्ती करता आणि माझ्या भक्ताचा जर द्वेष करत असाल तर मी प्रसन्न होणार नाही. उलट माझी भक्ती करू नका, पण माझ्या भक्ताचं चरित्र आहे का, माझ्या भक्ताची सेवा करा, त्याने मी प्रसन्न होईल. तुकाराम महाराज म्हणतात, मायवणी धाल्या धाये गर्भ आवंतने न राहे तैसे पूजिता वैष्णव सुखे संतोषतो देव. अशी भगवंताची पूजा घडावी म्हणून आपण तुकोबाऱ्यांचे चरित्र पाहतो आहोत. कालपर्यंत काही प्रसंग पाहिले, आज काही थोडे प्रसंग पाहू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या जीवनामध्ये असा प्रसंग घडला की तुकाराम महाराज एकदा महादेवाच्या यात्रेसाठी निघाले. तुका हरिदास तराळ. तुकाराम महाराजांनी हातामध्ये हलगी घेतली. हलगी म्हणजे ते दौंडी देतात की नाही, काय म्हणतात आपल्या भागात, दफड. काय ते दफड हातात घेतलं आणि गावाच्या गल्ली गल्लीमध्ये फिरून त्यांनी दौंडी दिली स्वतः. कशाची? चला महादेवाच्या वारीला. महादेवाची वारी म्हणजे शिखर शिंगणापूरची वारी. तुम्ही म्हणाल तुकाराम महाराज तर पांडुरंगाचे भक्त होते, ते महादेवाच्या वारीला कसे काय जातात? तुकाराम महाराज महादेव आणि पांडुरंग यांच्यात भेद मानित नव्हते. आणि जे भेद मानतात ना ते खरे पांडुरंगाचेही भक्त नाहीत आणि महादेवाचेही भक्त नाहीत. तुकाराम महाराजांनी जीवन ठेवले की या दोन देवामध्ये कधीच भेद करायचा नाही. हरिहरा भेद तुकाराम महाराज म्हणतात, साखर आणि साखरेची गोडी ह्या दोन गोष्टी एकमेकापासून वेगळ्या होऊ शकत नाहीत. तसा महादेव आणि पांडुरंग हे सुद्धा दोघं एकमेकापासून वेगळे होऊ शकत नाहीत. म्हणून महादेवाच्या वारीला सगळ्यांना घेऊन अवघे हाकारी सकळ. आणि तुकाराम महाराज सगळ्यांना घेऊन त्या यात्रेसाठी निघाले. त्याला शिखर शिंगणापूरला जुनं नाव आहे कोथाळेश्वर. त्या कोथाळेश्वरच्या यात्रेला निघाले आणि यात्रा चालू असताना शिखर शिंगणापूरच्या जवळ गेले आणि तुकाराम महाराज म्हटले, हे बघा आता आपण जेवण करू
आणि जेवण करून मग महादेवाच्या दर्शनाला समाधानाने जाऊ, म्हणजे समाधानाने दर्शन घेता येईल. मग तुकाराम महाराजांच्या सोबत 2 वारकरी होते, त्यांनी आपली चूल मांडली. त्यांचं नाव संताजी जगनाडे, सुदुंबऱ्याचे देहूच्या जवळचे. आणखी एक होते गंगाधर पंत मवाळ आणि तुकाराम महाराज, तिघे जण. तिघांनी चूल मांडली, स्वयंपाक केला तिघांच्या नावचा आणि जेवायला बसणार तेवढ्यात एक दिगंबर वेशात मनुष्य आला. दिगंबर वेश म्हणजे संत श्री गजानन महाराजांसारखा तो दिगंबर आवलिया आला आणि तो म्हटला, अहो मला जेवण करायचे आहे का स्वयंपाक? तुकाराम महाराजांनी नमस्कार केला, महाराज स्वयंपाक झालेला आहे, जेवायला बसा. तुकाराम महाराजांनी आपल्या 2 मित्रांना सांगितलं, हे बघा आता अतिथी आलाय, आपलं धर्मशास्त्र सांगते अतिथी देवो भव, म्हणजे काय? अतिथीला पाहुण्याला देव मानलं पाहिजे. आधी ह्यांना जेवू द्या, मग आपण 3 जण जेवू. मग त्यांना पात्र वाढलं, पण त्यांनी किती खावं? त्यांनी तिघांचा स्वयंपाक एकट्यानेच खाल्ला. काही काही माणसाची अशी पचन शक्ती असते. आपल्या शेजारी माणूस एक जेवायला बसला आणि त्यानं एवढे लाडू खाल्ले, एवढे लाडू खाल्ले, शेजारचा म्हणे, का रे तुझं पोट आहे का पोत आहे? भरूनच राहिला. पोत कधी भरते का? एक माणूस, आता गोष्टीत गोष्ट आठवलेली सांगतो हा. तब्येत जरा जास्त झाली, जाड झाला खूप. मग काय करावं? दवाखान्यात गेला. डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर वजन कमी करायचंय, काय करू? डॉक्टरने विचारलं, तुम्ही जेवण किती करता सांगा. त्याने सांगितलं, काय नाही, सकाळी 10 चपात्या, 1 किलो तांदळाचा भात, मग अर्धा लिटर 1 लिटर वरण, बस एवढं जेवण असतं सकाळचं. संध्याकाळचं तसंच. मग डॉक्टर साहेब म्हटले, काही नाही, तुमचं औषध मी तुम्हाला सांगतो. दुसरं काही औषध नाही. तुम्ही 10 चपात्या खाताना 5 चपात्या खायच्या. 1 किलो तांदळाचा भात खाताना अर्धा पाव करायचं. 1 लिटर वरण खाताय, अर्धा लिटर करा. बस हेच तुमचं औषध. त्यानं ते सगळं लिहून घेतलं कागदावर. औषध काय दिलं हे सगळं व्यवस्थित लिहून घेतलं. घरी आला आणि घरी आल्यावर विचार केला, औषध जेवणाच्या आधी घ्यायचं असतं का नंतर? कधी घ्यायचं असतं आबा? जेवण झाल्यावर घ्यायचं असतं की नाही? मग त्याने रोजच्या इतका स्वयंपाक केला आणि पुन्हा डॉक्टरने सांगितला होता तेवढा स्वयंपाक केला. रोजचं खाल्लं, डॉक्टरचं औषधही खाल्लं. महिनाभर औषध घेतलं आणि गेला. दुप्पट झाला होता पहिल्यापेक्षा. कमी होईल का अशाने तब्येत? अशाने नाही होत. अशी काही माणसाची पचन शक्ती असते. आणि तसा तो दिगंबर महात्मा आला आणि त्याने तिघाचं जेवण खाऊन घेतलं, सगळा स्वयंपाक. तुकाराम महाराज त्याला जेवण घातलं, पोटभर तो निघून गेला. आणि मग आपल्या त्या गंगाधर पंतांना सांगितलं, जा आता परत गावात जाऊन काहीतरी किराणा घेऊन या, आम्ही तोपर्यंत काही वाचन करतो. ते गेले, किराणा घेऊन आले आणि आता पुन्हा भात शिजायला टाकायचं म्हणून ते पातेलं जवळ घेतलं. पाहतात तर त्या पातेल्यात तेवढाच भात जेवढा आधी केला होता. चपात्या एका कागदात त्या गुंडाळून ठेवल्या होत्या कापडामध्ये. पाहिलं तर त्या चपात्या जेवढ्या केल्या होत्या तेवढ्याच. आणि मग तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं, हा जो दिगंबर आला होता महात्मा, हा सामान्य माणूस नव्हता, हा साक्षात शिखर शिंगणापूरचा महादेव जेवून गेला. तुकाराम महाराजांच्या हातचा प्रसाद त्यांनी खाल्ला. आणि मग तिथून पुढे तुकाराम महाराज शिखर शिंगणापूरची वारी एकदा केली, मग आयुष्यभर पंढरपूरची वारी तर चालूच होती. ह्याच्याहून काय शिकायचं आपण? ह्याच्याहून एकच शिकायचं की आपण जरी पांडुरंगाचे भक्त असलो तरी इतर देवांचा द्वेष करायचा नाही. पांडुरंग आपला आराध्य आहे, गोष्ट खरी आहे. पण आपण खंडोबाची ही ते काय म्हणतात, तळी उचलतात की नाही? आपल्याकडे तळीच म्हणतात ना. कावड. हा नाही, कावड नाही, असं काय असतं ते, येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणून तळी उचलतात. आमच्याकडे तळी शब्द आहे. वर्षातून एकदा तो असतं प्रत्येक घरी. तर सांगण्याचं तात्पर्य असं की एखाद्या घरामध्ये एखादी पतिव्रता माऊली असते आणि ती पतिव्रता आपल्या पतीची सेवा करते, पण पतीसोबत सासूची सेवा करते, सासऱ्याचीही करते, नणंदेची सेवा करते, सगळ्यांची सेवा करते. पण सगळ्यात जास्त प्रेम कोणावर असतं? पतीवर असतं की नाही? तसं आपणही सगळ्यात जास्त प्रेम पांडुरंगावर, पण बाकीच्यांची सेवा करायला चुकायचं नाही. देवी आली की देवीची सेवा करायची, गणपती बाप्पा आले की त्यांचाही उत्सव साजरा करायचा. द्वेष कुणाचा नाही, पण आराध्य दैवत एक धरीला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती, हे तुकोबाराने या प्रसंगातून आपल्याला शिकवलं.
त्यानंतर तुकोबाऱ्यांचं कीर्तन लोहगावला, मी कालही आपल्याला लोहगावचा प्रसंग सांगितला. लोहगावला तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होतं आणि त्या कीर्तनामध्ये एक ब्राह्मण रोज येऊन बसायचा. एके दिवशी त्या ब्राह्मणाचा मुलगा आजारी पडला. पत्नीनं सांगितलं तुम्ही आज कीर्तनाला जाऊ नका, मुलगा आजारी आहे. तो म्हटला प्रारब्धात असलेली गोष्ट चुकत नाही, मी घरी राहिलो तरी व्हायचं ते होणारच आहे आणि मी कीर्तनाला गेलो तरी व्हायचं ते होणार आहे, ते काय घडणारी गोष्ट टळणार नाही, मला कीर्तनाला जाऊ दे. तो आग्रहपूर्वक कीर्तनाला येऊन बसला आणि होऊ नये ती गोष्ट घडली, मुलगा मरण पावला. त्या बाईला एवढा राग आला, तिनं ते मेलेलं प्रेत तसंच उचललं आणि तुकाराम महाराजांच्या समोरच आणून आपटलं आणि रडायला लागली आणि सांगितलं महाराज तुम्ही फार मोठे साधू आहेत ना, मग तुमच्या तपश्चर्येनं माझा मुलगा जिवंत करा. असं म्हटल्यावर तुकाराम महाराजांच्या अंगावर काटा आला. आता काय करावं? तुकाराम महाराजांनी देवाला हाक मारली, देवा आमची सेवा जर तुला जगविख्यात करायची असेल, खरी करून दाखवायची असेल, तर आता ह्या बाळाला तू जिवंत केलं पाहिजे, कारण आमच्या शक्तीनं हा जिवंत होऊ शकत नाही. एखाद्याला मारणं, एखाद्याला जिवंत ठेवणं हे तुझ्या हातचं आहे, म्हणून याला तू आता जिवंत केलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांनी देवाला हाक मारली, देवाला प्रार्थना केली, देवा आता इथं ये आणि या बाळाला जिवंत कर. देवाला हाक मारली आणि मग काय महाराज तुकाराम महाराजांच्या समोर देव प्रगट झाले. देवानं सांगितलं महाराज मी काय ह्याला जिवंत करणार, तुमच्याकडे एक अमृत संजीवनीचा मंत्र आहे की? म्हटले कोणता मंत्र आहे? म्हटले विठ्ठल विठ्ठल तुम्ही जे म्हणताय ना त्या मंत्राचा गजर करा. त्या मंत्राचं सामर्थ्य असे विठ्ठल विठ्ठल येणे छंदे ब्रह्मानंदे गरजावे वाहे टाळ टाळ्या टाळी होईल होळी विघ्नांची. विठ्ठल या नामामध्ये अशी शक्ती आहे, कितीही मोठं विघ्न आलं तरी ते विघ्न जाळून टाकण्याची शक्ती या विठ्ठल नामामध्ये आहे. आणि मग तुकाराम महाराजांनी कीर्तनामध्ये विठ्ठल नामाचा असा गजर केला, जसा त्यांनी केला तसा आपणही गजर करू. विठ्ठल विठ्ठल
असा विठ्ठल नामाचा गजर झाला. आणि त्या गजराचा महिमा असा की त्या भगवंताच्या नामाचा प्रभावाने त्या मृत झालेल्या मुलामध्ये चेतना निर्माण झाली आणि तो मुलगाही यांच्यासोबत भजन करू लागला. असं पाहिल्यानंतर तो ब्राह्मण आणि त्याची पत्नी दोघांनीही तुकाराम महाराजांच्या दंडवत घातला. नामाचा महिमा काय आहे? अहो, हा तर माणूस होता. रामायणामध्ये त्या राम नामाने दगड तरले की नाही. आमचे आकाश महाराज गीत म्हणत असतात, त्यांनी मुलांना शिकवलं थोडं. राम नाम आधार जिने हो, राम नाम आधार जिने भूतल मेला कृपा राम जिवंत केलं. त्यानंतर तुकाराम महाराजांची लोकांनी जरा परीक्षा पाहिली. आता काही प्रसंग असे असतात की ते सांगायला थोडे जड आहेत, पण आता प्रसंग तुकोबऱ्यांच्या चरित्रामध्ये असल्यामुळे सांगणं भाग आहे. थोडक्यात सांगतो. तुकाराम महाराजांची प्रसिद्धी, तुकाराम महाराजांची लोकप्रियता एवढी वाढायला लागली की सगळ्या लोकांना ते काही सहन होईना. गावातले काही कुटील लोक होते, दुर्जन लोक होते, त्यांनी ठरवलं की ह्याची अपकीर्ती होईल असं काहीतरी करू. मग त्या लोकांनी कट रचला आणि ते कट असा होता की एक सुपारी दिली एका माऊलीला आणि तिला सांगितलं तू तुकाराम महाराजांना फसवायचं. हा साधू म्हणून प्रसिद्ध आहे ना, ह्याच्यावर लोकांनी थुंकलं पाहिजे, असं काहीतरी करून याला फसव. त्या बाईने सुपारी घेतली. भगवान परमात्म्याला मारायचं होतं तेव्हा सुद्धा एका बाईने सुपारी घेतली होती. कोण? पुतना मावशी. देवाला मारायचं होतं, कंसाने सांगितलं पुतणे हे काही साधं काम नाही, बाया माणसाचं काम नाही. पुतना म्हटली काळजी करू नको, तुला माहित नाही माणसापेक्षा जास्त हुशार कोण असतात? महिलाच हुशार असतात जास्त. तिनं सांगितलं पुरुषापेक्षा महिलांमध्ये 36 गुण जास्त असतात. आता सहज आठवलेलं सांगतो, क्षमा मागून. एका गावामध्ये असे आबा होते कीर्तनकार, जुने कीर्तनकार. जुने कीर्तनकार बोलायला घाबरत नाहीत, आम्हाला सांभाळून बोलावं लागतं. आणि आता कसं आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग सगळं निघलंय, त्यामुळे एक एक शब्द असा तोलून मोजून वापरावा लागतो. ते आबा होते कीर्तनकार, आपल्या वक्ते आबासारखे. त्यांनी सांगितलं कीर्तनात, गावामध्ये काल्याचं कीर्तन होतं आणि एक माणूस 7 दिवस कीर्तनाला आला नाही. त्याची मंडळी म्हटली का हो, तुमच्या डोक्यात काय शेण भरलं की काय? गावातले लहान लहान लेकर, माता भगिनी, माणसं सगळे कीर्तनाला येतात पण तुम्ही एकही दिवस कीर्तनाला आले नाही. आज काल्याचा दिवस आहे, आज तरी कीर्तनाला चला. ऐकताय ना तुम्ही? काय सांगितलं मी आता, सांगा बरं. तुमचं लक्षात नव्हतं मला माहिती. अमोल भाऊ काय सांगितलं? प्रवचन सांगितलं, दुसरं काय? बर. काल्याचं कीर्तन होतं, माणूस कीर्तनाला येत नव्हता 7 दिवस. त्याच्या पत्नीने आग्रह करून त्याला काल्याच्या कीर्तनाला आणलं. येऊन बसला, कसा तरी बसला आणि मग काल्याच्या कीर्तनात ते पुतणेचं चरित्र सांगितलं बुवाजीनी. पुतना म्हटली कंसा तुला माहित नाही, आमच्या 36 गुण जास्त असतात. बस त्यानं तेवढं ध्यानात ठेवलं. घरी आला, पत्नीला म्हटला का ग, 20 वर्ष झाले लग्नाला, 36 गुण काय असतात सांग, मला अजून का सांगितले नाही? ती म्हणे मलाच माहित नाही, त्या बुवाजीनं काय सांगितलं मला काय सांगा. तो उठला सुटला, एकच विचारायचा, सांग मी कीर्तनाला येत नव्हतं, तू नेले ना, मग 36 गुण काय ते सांग. ती म्हटली आता हे काय विघ्न नसतं, कीर्तनाला नेलं तर बरं झालं असतं. वाळून गेली महिन्यात ती बाई, काय सांगावं आता ह्याला, नादच लावला. मग त्या कीर्तनकार बुवाजीला जाऊन विचारलं, महाराज तुम्ही बोलले कीर्तनात, काय उत्तर देऊ सांगा. त्यांनी सांगितलं काही नाही, मी सांगतो तसं करा. त्यानं सांगितलं बरोबर तिला, असं असं कर. हा सकाळी नांगर धरायला शेतात गेला की दुपारी भाकरी घेऊन जाते की नाही, 12 वाजता गेली. महाराजजीनं सांगितलं होतं नांगराचं तास तिकडे गेलं, असं तिकडे तो चालला की मासोळी घ्यायची, एक मासोळी विकत आणायची आणि बरोबर नांगराच्या त्या ह्याच्यात तासात ठेवायची, तिकून येताना त्याला दिसली पाहिजे. तिकून येताना पाहिलं नांगरटीत मासोळी सापडली, आनंद वाटला. त्याने उचलली, बायकोला इकडे म्हणे, हे घेन संध्याकाळी जाऊन याची भाजी कर. गेली,
तिला माहित होतं हे असंच होणार. महाराजांनी सांगितलं होतं. गेली घरी, सगळं करून ठेवलं. महाराजांनी सांगितलं होतं संध्याकाळी आला की लगेच जेवायला वाढायचं नाही. हा दुपारी जेवलाच नाही, संध्याकाळी चांगलं पोटभर जेवायचं म्हणून. मग झालं, संध्याकाळी आला, आल्याबरोबर वाढ लवकर जेवायला म्हटला. महाराजांनी सांगितलं होतं लगेच वाढायचं नाही, पहिल्यांदा काय वाढायचं, शिळी भाकर 10 दिवसाची आणि मिरचीचा ठेसा, त्याच्यावर तेल बी द्यायचं नाही. आणि मग जेवायला वाढ म्हटलं, त्याला वाटलं आता गरम गरम भाजी चपाती, ही आली शिळी भाकर आणि ठेसा. मग असा राग आला त्या, तो म्हटला का ग मी तुला दुपारी दिले होते ना भाजी करायला, ती केली नाही काय अशी म्हटला. तो माराया धावला. बुवाने सांगितलं होतं माराया धावला की बाहेर रस्त्यावर पळायचं. मग ती बाहेर पळाली, हा तिच्या मागीन तिला मारायला लागला. लोक जमा झाले. असं काम म्हटल्यावर लोकाला बोलवावं लागतं का चला म्हणून. जो गर्दी सगळ्या गावातली लोक पाहायला कसं काय झालं काय. तो म्हणे मला नांगरटीत मासोळी सापडली होती आणि हिला भाजी करायला दिली. लोक म्हटले का तो डोकं फिरलं का, नांगरटीत मासोळी सापडते का. मग लोक शेजारी पाजारी आधी टपेलच होते हा कधी सापडते म्हणून. असं मारलं लोकांनी, काळा निळाच करून टाकला, बेदम मारला. मग त्याच्या बायकोनं सोडवलं, जाऊ द्या जाऊ द्या. घरात आणलं, चांगलं त्याला शेकलं गरम फडक्याने आणि मग स्वयंपाक केलेलं ताट होतं ते वाढलं आणून. तो म्हणे खाऊ स्वयंपाक करेल होता. हो म्हणे आधीच करेल होता. आणि मग आधी काहून नाही वाढला. ती म्हटली महिना झालं तुम्ही म्हणत होते ना 36 गुण काय असतात, अजून एकही दाखवलं नाही, त्यातला एक दाखवला म्हणे. आता जसा जसा प्रसंग येईल तशी राहिलेले 35 दाखवले. आता सांगा असे 36 गुण असतात. आणि मग तुकाराम महाराजांना फसवायचा विडा उचलला आणि मग एकांतात गाठून तिनं तुकाराम महाराजांना विनंती केली, महाराज तुमच्याशी मला विवाह करायचा आहे. तुकाराम महाराजांनी हात जोडले सांगितलं, माऊली आम्ही जगातल्या सगळ्या माता भगिनींना रुक्माई समान मानतो. जाई वो तुम्हारे तुकोबारायाही परीक्षेत पास झाले. आणि अशा प्रकारे तुकोबारायांचे जीवन चरित्र चालू असताना तुकाराम महाराजांचे एक जावाई होते, त्या भागीरथीचे मालक, म्हणजे त्यांचं नाव येलवडीकर. तर त्यांना लोक म्हणायचे, का हो तुम्ही एवढ्या मोठ्या महाराजांचे जावाई आहात, म्हणजे महाराजांचे जावाई असले म्हणजे त्यांना काही भजन कीर्तन आलंच पाहिजे असं काही नसतं. पण लोक म्हणायचे, का हो तुमचे सासरे बाबा कीर्तन करतात आणि तुम्हाला तर टाळे वाजवता येत नाही. जाणे सागरचे शिबिर चालू आहे, सचिन भाऊ टाळा शिकवतील कसा वाजवायचा. त्याला टाळ येत नव्हतं आणि काही वाजता येत नव्हतं. लोक चिडवायचे, मग तुमचे सासरे बाबा एवढे कीर्तनकार आहेत आणि तुम्हाला तर अभंगही म्हणता येत नाही, स्वरही लागत नाही, काहीतरी शिका की. मग लोक हसायला लागल्यावर त्याला वाईट वाटलं, लाज वाटायची. आणि मग तो देहूला आला आणि त्याने तुकाराम महाराजांना विनंती केली, महाराज मला काहीतरी शिकवा हे देवा धर्माचं. लोक मला हसतात म्हणे. मग तुकाराम महाराज म्हटले, काही नाही, तुम्ही गीता वाचत जा,
रोज नित्यनेमानं गीता वाचायची. यावरी गेलवडी कर जावाई, तुकोबासी कुसे एक समयी, मज नित्य नेम सांगा काही, म्हणून चरणी लागला. त्याने तुकाराम महाराजांना विनंती केली. महाराजांनी एक गीता दिली, त्याला सांगितलं वाचत जा रोज. घरी गेला, वाचायला लागला. पण गीता म्हणजे काही कादंबरी नाही किंवा शाळेतलं पुस्तक नाही. ते काय असं सरळ वाचता येतं, त्याला संथ घ्यावी लागते. पुण्यात त्याची गुरुच्या पायाजवळ बसून शिकावं लागतं. तो गेला आणि महाराजांनी सांगितली ना वाचायला, सुरू केली. मग कशी वाचायची? हत्वय तानात ताईना, हा पहिल्या अध्याय श्लोक. मग हत्वय तानात ताईना असं काय म्हणता येईना, तो म्हणायचा हातपाय ताणले तरी येईना. मग वाचायचा कशी का असेना. कुणीतरी एक पंडित शास्त्री चालले होते आपले त्याच्या घरी मुक्कामाला म्हणून थांबले. आणि थांबल्यावर त्यानं ते ऐकलं, अरे हा गीता वाचते पण फारच चुकीचे वाचते, ह्याच्या बोलण्यात काही चुका होतात. मग तो म्हटला, का रे बाबा, गीता तू वाचून राहिला पण ह्याच्यात चुका होतात. ही गीता म्हणजे काय साधे देवाच्या मुखातले शब्द आहेत, चुकीचे वाचले तर पाप लागेल तुला, हे असं वाचू नये चुकीचं. तो म्हटलं ठीक आहे. त्याने गीता वाचणं बंद केली. हा शास्त्री बाबा दुसऱ्या गावाला मुक्कामी गेला. आणि मुक्कामी गेल्यावर तिथं रात्रीच्या वेळी त्याला स्वप्न पडलं त्या शास्त्री बाबाला. आणि स्वप्नात भूत आलं. पण ते भूतानं त्या शास्त्री बाबाला उठवलं, असं कॉलरला धरून उठवलं आणि एक काना खाली एका चापट्यात खालीच पडला, असा आवाज झाला. बर, पुन्हा उठायला लागला की लात मारायची, असा रात्रभर घोळसला. तो शास्त्री बाबा म्हणे स्वप्न म्हणावं तर मार तर खराच बसते. पाठीला मार बसायचा. एवढं घोळसलं, त्याचा अंगर खय फाटलं, पाठीचं कातड निघालं. तो शास्त्री बाबाने का हो का मारता मला? तो म्हणे त्या बुवाची गीता का बंद केली सांग आधी. तो म्हणे तो शुद्ध वाचत नाही, तो चमचे धंदे करू नको, आधी जाय म्हणे त्याला सांग गीता वाचायला. तो शास्त्री बुवा दुसऱ्या दिवशी आला पुन्हा चालत, त्याच्या पाया पडला, बाबा तू जशी गीता वाचत होता तशी वाच. तो म्हणे नाही बुवा, मला काही चांगली वाचता येत नाही, मी आता वाचणार नाही, ते देवाचे शब्द चुकीचे कसे काय वाचा. मग ते शास्त्री बुवा म्हणे आता फक्त मला त्यानं रात्रभर मुक्का मार दिला, आता उद्या जीवच मारून टाकते म्हणे तुझं गीता चालू केली नाही. तो म्हणे काही करा पण मी आता गीता वाचणार नाही, तुला वाचताच येत नाही म्हणे, कशी चुकीची वाचा. मग ते शास्त्री बुवा 4 महिने थांबले त्याच्या घरी. त्याला सगळी गीतेची संथा दिली. मालजी गाडे त्याचं नाव, तुकाराम महाराजांच्या जावयाचं, त्याचं गाव येलवडी. त्या मालजी गाड्याला 4 महिने राहून गीता वाचायला शिकवली. आणि मग ते शास्त्री बाबा पुढे निघून गेले. कशासाठी सांगितलं हे, की देवाला शुद्ध उच्चारच पाहिजे असं काही नाही, देवाला शुद्ध भाव पाहिजे. तो भावाचा भुकेला आहे की नाही, तो शुद्ध उच्चाराचा भुकेला नाही. हरिपाठ व्हायचा पंढरपूरला, आम्ही श्री गुरु वक्ते बाबांच्या जवळ राहिला होतो. तर त्या माता भगिनी हरिपाठ करायच्या आणि त्या म्हणायच्या, मंथुनी नवनीता पैसे घे आनंदा. पैसे घे नाही, मंथुनी नवनीता पैसे घे आनंदा, म्हणजे फुकट मंथन करून देऊ नको, पैसे घे. पण आम्ही हसायचो. बाबा म्हटले अरे तसं नाही, यांनी चुकीचं म्हटलं तरी देवाला हेच आवडतं. कारण भोळ्या भावाने कसंही म्हणा, देव भावाचा भुकेला, शुद्ध उच्चाराचा नाही. हरिपद प्राप्ते भोळ्या भाविकासी, प्राप्ती भोळ्या भाविकास, देवाची प्राप्ती भोळ्या भाविकाला होते. म्हणून आपली भोळ्या भावानं जशी असेल तशी भक्ती केली पाहिजे. देवाला म्हणायचं, बाबा माफ कर, मला जशी घडते तशी मी तुझी सेवा करतो. महाभारतामधला छोटासा प्रसंग सांगतो, मग तुकोबाराच्या चरित्राकडे वळतो. वैकुंठवासी वक्ते बाबाच्या मुखातून आम्ही हा प्रसंग ऐकला होता. 5 पांडव आणि 100 कौरव. त्या 5 पांडवामध्ये एक भीम होता. त्या भीमाचं असं होतं, काहीतरी आवाज येतो की
असं आहे का? वरून आवाज येऊन राहिला. बरं जाऊ दे. थोडा कमी करा मग आवाज. तसं काय नाही. झाला बंद झाला हा मग तो भीम असा होता, तो शेत आणि आरदांड होता, पण त्याला स्वयंपाक लय चांगला जमायचा. त्याने स्वयंपाक केला. एकदा तो विराट राजाच्या नगरामध्ये होता आणि त्यानं वरण केलं. काय मंत्र म्हटले कुणाला माहिती ते वरण करताना. ते वरण केलं आणि ते पातेलं भरून वरण त्यानं आणलं आणि त्या विराट राजाच्या समोर आला. भर सभेमध्ये विराट राजा बसलेला होता आणि त्याच्या समोर ते वरण घेऊन आला आणि राजाला म्हटला, राजा हे वरण खा, तुला मरण येणार नाही म्हणे. एवढ्या सभेत ते काळं पातेलं ते घेऊन आला. राजाला राग आला. अरे तुला काही कळतं की नाही, मी सभेत बसलेला आहे, तू वरण खा म्हणतो. राजाला राग आला. ते वरणाचं पातेलं घेतलं आणि असं लाकडी खांब होता, त्या खांबावर फेकून मारलं. खांबावर ते वरण सांडलं. लाकडाचा खांब होता वाळलेला. ते वरण सांडल्याबरोबर त्याला पालवीच फुटली त्या खांबाला. मग राजाला वाटलं, अरे बापरे, हे तर लयच पॉवरफुल होतं वाटते. पुन्हा आण म्हणे. तो भीम म्हणे, आता नाही, आकाशवाणी एकदाच होते म्हणे. झाली की नाही एकदा, पुन्हा नाही होत. आता वरण पुन्हा भेटत नाही, एकदाच केलेलं होतं मी, आता नाही. कशासाठी सांगितलं, त्याला स्वयंपाक लय चांगला यायचा भीमाला. आणि मग तो भीम स्वयंपाक चांगला करायचा, पण एक अवगुण होता, त्याचा आवाज जो होता की नाही गाढवासारखा. तो म्हणायला लागला अभंग की लोक कानात बोटं घालायची. पण त्याला भजनाची आवड. गावात भजन असलं की जाऊन भजनाला बसायचा. लोक म्हणायचे, भीम महाराज तुमच्या पाया पडतो, पण तुम्ही भजनाला येत जाऊ नका. बरं आले तरी तोंडावर बोट ठेवून बसत जा. तुम्ही म्हणायला लागले म्हणजे आम्हाला असं दगड मारल्यासारखं होतं. म्हणजे काही लोकांचा आवाज असतो की नाही कर्कश आहे की नाही. काकांचा आवाज मंजूळ आहे, पण ते कीर्तनालाच उभे राहत नाही. काय करा, आमची सगळ्यांची विनंती आहे काका. हा सुधाकर भाऊ. तर त्या भीमाचा असा कर्कश आवाज. आणि मग काय, त्याला भजनाची आवड होती. लोक त्याला म्हणायचे, जा रे बाबा, इथं थांबू नको, दुसरीकडे जा, तुझं आपल्या एकांतात करत जा. मग त्याने काय केलं, आपल्या चिपळ्या घेतल्या, विणा घेतला आणि गावाच्या बाहेर लांब तिकडे नदीच्या काठी नाही का ते मंदिर आपलं जुन्या मारुतीचं, तसं तिथं लांब मंदिर होतं. त्या मंदिरात जाऊन तो मोठ्या मोठ्याने भजन करू लागला. भीम आता कोण उठवणार आहे आपल्याला, मोठ्याने भजन करू लागला. पण काय करावं, त्या गावात एक कुंभाराचं घर होतं आणि त्या कुंभाराचं गाढव हरवलं. तो कुंभार 5-6 दिवस झालं इकडं पाय तिकडं पाय, ते गाढव सापडेना. आणि तिकडे गेला नदीकड आणि त्याला त्याच्या गाढवासारखाच आवाज आला मंदिरातून. तो म्हणे, गाढवासारखा आवाज मंदिरातून येऊन राहिला, पण गाढव मंदिरात जात नसतं का? जात? गाढव मंदिरात जातात काय? गाढव मंदिरात जात नसतात, पण आवाज तर मंदिरातूनच येऊन राहिला. काय करावं, बघू तरी म्हणून त्यानं वाकून बघितलं. गाढव नव्हतं तिथं, भीम बसला होता भजन करीत. आणि मग काय, भीमाने विचारलं, का हो, कशासाठी आले होते? त्याने सांगितलं, काय नाही काय नाही, चालू द्या म्हणे, तुमचं भजन चालू द्या. असं म्हटल्यावर भीमाने सांगितलं, नाही नाही, इकडे पहा, कशासाठी आले होते सांगा, आम्ही भजन करावं का तोपर्यंत? नाही ते वर नाही, माईक बंद केला तरी चालते, काही नाही, आवाज येते आपला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आवाज येते ना व्यवस्थित? ओ आता राहू द्या ना, काही नाही, माईक बरं, ठीक आहे ठीक आहे. आता सांगा बरं, कुठपर्यंत आलो होतं, मला ते विसरून जातील. मग सांगा. गाढव मंदिरात जात नाही, आणि जे मंदिरात जातात ते गाढव नसतात. मग झालं, त्या कुंभार दादानी डोकावून पाहिलं मंदिरात, तर भीम दिसला. तुम्हाला विचारलं, का हो, कशासाठी आले होते? काही नाही काही नाही, चालू द्या म्हणे. त्याला माहित होतं, आता याला जर आपण गाढव म्हटलं, एका बुक्कीत भरीतच करते आपलं. हा भीम म्हणजे काय साधा नाही. मग आता काय करावं, त्याने विचारलं भीमा, खरं सांगा कशासाठी आले होते? नाही म्हणजे पाया पडायला आलो होतो. मग पाया पडले नाही, काही नाही, असेच माघारी चालले, खरं सांगा. मग तो म्हणे, काही नाही भीम दादा, राग येऊ देऊ नका, 5-6 दिवस झाले मा गाढव हरवलं म्हणे, शोधत होतो, आणि नेमका माया गाढवासारखा तुमचा आवाज आला म्हणून इथून डोकवून पाहिला. भीमान त्या चिपळ्या फेकून दिल्या, तो विनाय तटीच अडकून ठेवला
तर म्हणे आजपासून भजनच करायचं नाही. गावात भजन करायला लागलो, लोक हात जोडून उठून लावतात. आणि वनात तिकडं आलो जंगलात, तर लोक गाढव शोधायला येतात आपल्या आवाजाने. त्यापेक्षा भजन करायलाच नको ना. काय बंद पडलं आपलं भजन? का मरते का माणूस भजन नाही केलं? भजनच बंद केलं. आणि मग काही 2-3 महिने गेले आणि द्वारकेला देवाकडे भेटायला गेला, तर भगवान श्रीकृष्ण असा वाळून गेलेला, नुसते हाडकं दिसत होते अंगावरचे. भीमाने विचारलं, का हो, का कोरोना पॉझिटिव्ह झालते का काय तुम्ही? एवढे वाळून कस काय गेले? देवाने सांगितलं, भीमा आमचा खुराक बंद पडला म्हणे. भीम म्हणे, काय चेष्टा करता गरीबाची? 16,108 बायका आहेत तुम्हाला, एवढे नोकर चाकर, द्वारकेचे राजे आहेत तुम्ही, तुमचा खुराक बंद पडला, जीवन बंद पडलं म्हणजे काय? देवानं सांगितलं, भीमा हे काजू बदाम पिस्ते खारकान हे आमचा खुराक नाही. आमचा खुराक म्हणजे आमचे भक्त भजन करतात, आणि त्या भजनाने मी संतुष्ट होतो, माझं शरीर पुष्ट होत असतं. माझ्या एका भक्ताने भजन बंद केलं म्हणे, म्हणून असं झालंय. तर भीमाच्या लक्षात आलं, हे आपल्याला चिमटी घेऊन राहिले. कोण्या भक्तानं भजन बंद केलं? तर यानेच. भीम म्हणला, देवा ते आम्हाला शालीतून जोडे मारू नका, आम्हाला कळतं तुम्ही कोणाला बोलताय, पण अहो गावात भजन करावं तर लोक ऐकत नाहीत, उठून लावतात, आणि जंगलात जावं तर गाढवं शोधायला येतात. भजन करावं कसं? देवानं सांगितलं, अरे तुला कोणी सांगितलं मला स्वर पाहिजे आणि ताल पाहिजे? जसं येईल तसं. देवाला कशाची भूक आहे? तुकाराम महाराज म्हणतात, नये जरी तुझं मधुर उदर, तुकाराम महाराजांच्या या चरित्रातून, या गीता वाचनाच्या प्रकारातून आपण हे शिकलो, जसं असेल तसं देवाला फक्त प्रेम पाहिजे, भावना पाहिजे. देव शुद्ध उच्चाराचा, स्वराचा, तालाचा भुकेला नाही, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार. अशी तुकोबारांच्या चरित्रामध्ये अनेक प्रसंग झाले, पण आता सगळे पाहायला काही आपल्याला वेळ नाही. जेवढे पाहिले, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अमृताची या सागरी जे लाभे सामर्थ्याची थोरी, तेची दे अमृत लहरी चुळी घेतली या. म्हणजे अमृताचा समुद्र आपल्याला भेटला तरी आपण काय होणार? अमर होणार. आणि चुळभर अमृत आपण पिलं तरी काय होणार? अमृत होणार ना. ते अमृतच आहे. म्हणजे सोन्याचं 1 किलो सोन्याची वीट असली तरी सोन्याचा कस तोच, आणि ग्रॅमभर सोनं असलं तरी त्याचा कस काही कमी जास्त होत नाही. तसं तुकारामला गोडवा, त्याच्यातली अवीट माधुर्य रसता ही सारखीच आहे. म्हणून तुकोबारायांचं थोडं आपण चरित्र पाहिलं. आता राहिलेले शेवटचे 1-2 प्रसंग पाहू आणि आपल्या शेवेला पूर्ण विराम देऊ. तुकोबारायांच्या आयुष्यातला कळस म्हणजे त्यांचं वैकुंठ गमन. तुकोबारायांनी आयुष्यभर एकच साधना केली, ती म्हणजे कीर्तनाची साधना, दुसरं काहीच नाही. तुकाराम महाराज म्हटले, कुणी काही करा, आम्ही दुसरी साधना करणार नाही. करोत तपादी साधने
कीर्तनाची साधना केली, पण ती साधना निष्कलंक ऐकूयात आलं. बर, कीर्तनाची साधना निष्कलंक म्हणजे काय? तर कीर्तन केलं पण कीर्तनाचा आयुष्यात कधीच मोबदला घेतला नाही, म्हणजे कीर्तनाची विक्री केली नाही. आजकालही कीर्तन करतात. तुकाराम महाराज हेच कीर्तनात सांगत होते, आम्ही हेच सांगतो, पण आमच्यामध्ये तुकाराम महाराजांमध्ये फरक काय? ते कीर्तन करायचे आणि तसं वागायचे. कीर्तन करावे तैसे वर्तोनी दावावे, तुकाराम महाराज तसे जगायचे. आम्ही फक्त तोंडाने सांगतो पण वागत नाही. तुकाराम महाराज म्हणायचे, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, बुका लावू नये भाळा, माळ घालू नये गळा, तट्टा वृषभासी दाना, तृण मागू नये जाना. तुकाराम महाराज म्हणतात, आपण जिथं कीर्तन केलं तिथं अन्न सुद्धा सेवन करू नये. आणि आम्ही रोज बासुंदी त्याच्यावर 1 वाटी बासुंदी 1 वाटी तूप खाऊन राहिलो, मग आता कसं काय देव पावायचं सांगा? आहे की नाही? रोज बासुंदी आम्हाला, रोज बट्ट्या. आज काय बट्ट्या? हा, दालबाटी. आज दाल बट्टी, उद्या दुसरंच काही. मग एवढे नवीन नवीन पदार्थ खाऊन राहिलो, मग कसं काय देव पावायचा? त्या जुन्या लोकांनी शिळ्या भाकरी खाऊन गाथे पाठ केले, भजन केले. असं सांगतात. आता हे विदर्भामध्ये मोठे मोठे सप्ते सुरू झाले, पण हे सप्ते सुरू केव्हा झाले, कुणी केले? हे जुने वारकरी होते की नाही, असे आबासारखे. या वारकऱ्यांनी जायचं, टाळं घेऊन जायचे 10-5, एक विणा घ्यायचा आणि आपल्यासारख्या एखाद्या खेड्या गावात यायचं आणि गावकऱ्यांना म्हणायचं, बुवा आम्ही तुमच्या गावात 7 दिवस सप्ताह करणार आहोत, तुम्हाला जर सहकार्य करायचं असेल तर करा, नाहीतर पहाराय आम्हीच करू, कीर्तन आम्हीच करून, पारायण आम्हीच करू. ते जायचे, त्या गावामध्ये सप्ताह करायचे, 1 रुपया घ्यायचा नाही आणि पुन्हा आपापल्या घरी निघून जायचं. तो आवाज आला की हा बंदच. चालू करा, चालू करा. नाही राहू द्या ना, येतं नाही असं. रामकृष्ण हरी. नाही परत येते, जाऊ द्या, काहीच नको, काय आवश्यकताच नाही माईकची. थोडा वेळ राहू द्या, प्रयोग तर करून पाहू. राहू दे, राहू दे. हॅलो बरं मावशी. आवाज करा, बंद करा. नाही नाही, इको म्हणून येते. बरं राहू दे ना, बंद राहू द्या. काय त्याला विक्षेप होतो तो सारखा. चल राहू द्या, काय नाही तिथं आवाज. हा, रामकृष्ण हरी. बस, काय सांगत होतो मी? आवाज वाढव. तुकाराम महाराजांनी निष्काम कीर्तन केलं, कधी कीर्तनाचा मोबदला घेतला नाही. अशी कीर्तनाची साधना चालू असताना एकदा काय झालं, 2 संन्यासी येऊन कीर्तनाला बसले. तुकाराम महाराजांनी कीर्तनात नामाचा महिमा सांगितला. नावाने आजामेळ तरला, नावाने माझ्या कोळी तरला, नावाने वेश्येचा उद्धार झाला, असं सगळं कीर्तनात सांगितलं. ते संन्याशांनी ऐकलं, पण त्या संन्याशांच्या डोक्यामध्ये राग आला. ते म्हटले, हा कुंभटाचा माणूस, हा काय ब्राह्मण आहे का तुकाराम बुवा? आणि याच्या पायाला ब्राह्मण याच्या पायावर डोकं ठेवतात, मोठे मोठे विरक्त संन्यासी याच्या पाया पडतात, हा काय एवढा मोठा साधू आहे का? आणि मग ते 2 संन्यासी उठले आणि त्यांनी पुण्याला दादोजी कोंडदेव होते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातले मंत्री, त्यांच्याकडे तक्रार केली आणि त्यांना सांगितलं, ह्या तुक्याचा तुम्ही काहीतरी उपाय करा आणि ह्याला हाकलून द्या म्हणले कुठंतरी. लय लोक ह्यानं परमार्थाला लावायचे नादाला लावले, लोकांना भक्तीकडे ओढतो, ढोंग करतो, असं म्हणून त्यांनी तक्रार केली. ते दादोजी कोंडदेव हुशार होते. ते म्हटले, हे बघा, तुम्ही त्यांना इथं बोलवा आणि तुम्ही एका बाजूला बसा आणि तुकाराम बुवाला एका बाजूला बसवा आणि दोघांमध्ये शास्त्र चर्चा करा. तुमच्या दोघांपैकी जो हारेल त्याची आम्ही गाढवावरून धिंड काढू. जर तुकाराम बुवा हारले तर तुकाराम बुवाची आम्ही गाढवावर मिरवणूक काढू, आणि तुम्ही हारले तर मग तुमचाही काही आम्ही मान ठेवणार नाही. तुम्ही असले संन्यासी तुमच्याजवळ, पण आम्ही तुमची गाढवावर मिरवणूक काढू, असा न्याय दिला. ते म्हटले, ठीक आहे. ब्राह्मणाकडून निरोप पाठवला, तुकाराम महाराजांना पुण्याला बोलवलं. तुकाराम महाराजांचं पुण्यात कीर्तन सुरू झालं. तुकाराम महाराजांचा वाणीचा प्रभाव असा होता, जसा गुळाचा खडा ठेवला की मुंग्या आपोआप गोळा होतात, तसं तुकाराम महाराजांचं कीर्तन सुरू झालं. अपार जनसमुदाय तिथं जमा झाला. हे दादोजी कोंडदेवाने पाहिलं आणि दादोजी कोंडदेव म्हटले, का हो, कोण आलं इथं? लोकांनी सांगितलं, तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू आहे. ते म्हटले, एवढी गर्दी? हो म्हटले, एवढी गर्दी त्यांच्या कीर्तनाला असते. मग स्वतः दादोजी कोंडदेव तिथं जाऊन कीर्तनाला बसले
आणि कीर्तन झाल्यावर तुकाराम महाराजांना घरी बोलावलं. त्या संन्याशी बुवाला पुढे बसवलं आणि तुकाराम महाराजांना पुढे बसवलं आणि दोघांमध्ये चालू द्या म्हटले आता वाद. जे हारला त्याला आम्ही गाढवावर मिरवणूक काढणार. वादाला बसणार तेवढ्यात ते संन्याशांनी तुकाराम महाराजाकडे पाहिलं. त्यांना तुकाराम महाराज नाही दिसले. त्यांना चतुर्भुज भगवान श्रीकृष्ण म्हणजे भगवान विष्णूच दिसले. 4 हात, एका हातामध्ये कमळ, एका हातामध्ये चक्र, सुदर्शन चक्र. आणि पुन्हा पाहतात डोळे चोळून तर तुकाराम महाराज. पुन्हा त्यांना विष्णू दिसायचे. मग त्यांच्या लक्षात आलं, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझ्या. मग त्या संन्याशाने तुकाराम महाराजांच्या पायावर दंडवत घातला. दादोजी कोंडदेव म्हटले, का हो संन्याशी बुवा, अशी कशी म्हटले तुमची वागणूक? तुम्ही सांगितलं यांचा अपमान करा, तुम्हीच पाया पडता, म्हणजे याचा अर्थ तुम्ही हारले. चला आता तुमची गाढवावर मिरवणूक काढायची. तो संन्याशी बुवा थरथर कापू लागला. आता काही खरं नाही. संन्याशी आपण आणि आपली गाढवावर मिरवणूक काढणारे लोक. त्या दादोजी कोंडदेवाने सांगितलं, आता काही बोलायचं नाही. तुमच्या डोक्यावर 5 पाट काढले जातील. 5 पाट म्हणजे पट्टे असे मधून मधून केसायच्या. आणि मग तुम्हाला गाढवावर मिरवणूक आता पुण्यात फिरवणार आम्ही. हे तुकाराम महाराजांना कळलं आणि तुकाराम महाराजांनी दादोजी कोंडदेवाला सांगितलं, तसं काही करू नका. कितीही त्यांचा गुन्हा असला तरी ते शेवटी संन्याशाच्या साधूच्या वेशात आहेत. साधूच्या वेशाचा अपमान होता कामा नाही. ते दादोजी कोंडदेव असे कडक होते, कुणालाच माफ करत नव्हते. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा तसा नियमच होता, चुकीला माफी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सख्खा मेवणा, जाधव आडनाव त्याचं, आणि तो कर्नाटकामध्ये तिकडं काहीतरी स्वारीवर गेला आणि तिकडे गेल्यानंतर त्याच्याकडून काहीतरी अपराध घडला. त्याने एका महिलेचा अपमान केला आणि ती बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष ती महिला आली आणि तिनं सांगितलं, हे शिकवता का तुम्ही तुमच्या सैनिकांना? शिवाजी महाराजांनी त्याला भर दरबारात बोलवलं, सख्या मेवण्याला, आणि त्याला भर दरबारात शिक्षा दिली. म्हटले, ह्याला धरा आणि अंधाऱ्या कोठडीत टाका. अंधारी कोठडी म्हणजे जमिनीच्या खाली भुयार, त्या भुयारात टाका. किती दिवस? मरेपर्यंत. रोज फक्त 1 भाकर, त्या भाकरीवर एवढा ठेसा आणि तांब्याभर पाणी, एवढ्या 3च वस्तू खाली सोडायच्या. खाली सगळं करायचं त्याने, त्याची घाण सगळं त्या भुयारातच. मरेपर्यंत ठेवला भुयारात. कोणी? छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि त्यांचा असा कडक नियम असल्यामुळे त्यांच्या दरबारी असलेले हे सैनिक सुद्धा तसे कडक. असो तर शिवाजी महाराजांच्या दरबारातले ते दादोजी कोंडदेव, त्यांनी तुकाराम महाराजांचा तो महिमा पाहिला. त्या संन्याशालाही कळाला. अशा प्रकारे तुकाराम महाराजांची कीर्ती सर्वत्र पसरू लागली. पण तुकाराम महाराजांना माहित होतं, मृत्यू लोकामध्ये असं असतं, ज्या गावामध्ये आपली कीर्ती वाढते, ज्या गावामध्ये आपल्याला मान मिळतो, त्याच गावामध्ये आपला एक दिवशी अपमानही होत असतो. कारण हा सृष्टीचा नियम आहे. सृष्टीमध्ये ये भी दिन जाएंगे असा असतं. कुठलेच दिवस कायम राहत नाही. दुःख आलं तरी ते कायम राहत नाही, सुख आलं तरी ते कायम राहत नाही. मग या सृष्टीचा नियम आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या जगामध्ये कुणीच आजपर्यंत राहिलेलं नाही. येथे नाही उरो आले अवतार, एर ते पामर जीव किती. देवांना सुद्धा या जगाचा एक दिवशी निरोप घ्यावा लागला. पिकलेलं पान होतं झाडावर. त्या पानाच्या आता लक्षात आलं की आता जर वाऱ्याची झुळूक आली की आपण खाली पडणार. खाली पडलं म्हणजे वाऱ्याने कुठेतरी दूर उडून जाणार. मग ते पिकलेलं पान झाडाला बोलू लागलं. ते पिकलेलं पान म्हणतं, झाडा, वृक्ष दादा, मी तुझ्यावर जन्मलो, लहानाचा मोठा झालो, आता मी पिकलेलो आहे. आता थोडं वारं आलं की मी खाली पडणार, दूर निघून जाणार, परत आपली कधी भेट होईल रे? असं म्हटल्यावर ते झाड त्या पानाला सांगतं की बाबा, या जगाचा नियम आहे, इथं यावं लागतं आणि पुन्हा जागा खाली करून निघून जावं लागतं. पत्ता बोले वृक्ष से, सुनो वृक्ष बन राय, अब बिछड़े फिर कहाँ मिले, दूर गिरेंगे जाय. असं म्हटल्यावर तरुवर बोले पात से, सुनो पात मम बात, या घर की यह रीत है, एक आवत एक जात. एक जण येतो आणि दुसरा जागा खाली करून निघून जातो. हा जगाचा नियम आहे, त्याचं वाईट वाटून घेऊ नये. हा नियम तुकोबारायांना माहीत होता. म्हणून त्यांनी सुद्धा देवाकडे प्रार्थना केली, देवा आता दिसो नये जना, ऐसे करा नारायणा. देवा आता बस झालं, कीर्तन खूप झाले, प्रचार खूप झाला, सगळं इच्छा पूर्ण केली. आता मला वाटतं की माहेराला जावं. आपुल्या माहेरा जाईल मी आता, आपुल्या माहेरा
जाणार. आणि मग तुकाराम महाराजांनी देवाकडे इच्छा प्रगट केली. देवानेही सांगितलं ठीक आहे. माहेराला म्हणजे जिथून आले होते तिथे, आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. तुकाराम महाराजांच्या आयुष्यातला शेवटचा दिवस फाल्गुन वद्य द्वितीया शके 1571 दिवस. त्या दिवशी तुकाराम महाराज सगळ्या लोकांना सांगू लागले की मी आता वैकुंठाला जाणार. त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं, जिजाबाईला, अगं मी वैकुंठाला जाणार आहे बरं का, तुला यायचंय का सोबत? तिला वाटलं हे कुठे चालले, पंढरपूरला चालले की पंढरीला भूवैकुंठ म्हणायचे ना. तिला वाटलं हे वैकुंठाला म्हणजे पंढरपूरला चालले. ती म्हटली हो तुम्ही आहे रिकामे, तुम्ही जा म्हणे. हे लेकरन ढोरण मशीन कोण सांभाळायचं, जा तुम्ही वैकुंठाला. ठीक आहे म्हटले. गावाच्या लोकांना सांगितलं वैकुंठाला चाललो. लोकांना वाटायचं हे बद्रिकाश्रमाला चालले वाटते वारीला, तिकडे तीर्थयात्रेला. कुणी म्हणायचं अहो तुकाराम भाऊ काशीला चालले, कुणी म्हणायचे अहो त्यांना ते वैराग्य झाल्यापासून कुठल्याही गावाला निघाले की ते म्हणतात वैकुंठालाच चाललो. लोकांच्या काही लक्षात येत नव्हतं महाराज काय सांगतात. आणि मग तुकाराम महाराज शेवटचं कीर्तन करण्यासाठी उभे राहिले. आणि शेवटच्या कीर्तनाला त्यांनी अभंग घेतला. त्या अभंगात त्यांनी सांगितलं की ब्रह्मरूप काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देव ऐसा. तुकाराम महाराजांनी सांगितलं की माझ्या जीवनातला अनुभव आहे की मी भगवंताचं नामस्मरण आयुष्यभर केलं आणि त्याची प्रचिती मला अशी आली की माझा देह ब्रह्मरूप मी केला. म्हणून तुम्हालाही तुमचं कल्याण करून घ्यायचं असेल तर तुम्ही देवाचं नामस्मरण करा. जाता जाता तुकाराम महाराजांनी एक अभंग सगळ्यांना सांगितला की बाबांनो ऐका ऐका भाविक जन, तुमचे वंदितो चरण, तार्किकाचा टाका संग, पांडुरंग स्मरा हो. तुकाराम महाराज म्हटले एकच गोष्ट करा की तार्किक माणसाची संगती करू नका. तार्किक म्हणजे कोण? तार्किक म्हणजे साधू संतांच्या विरोधी विचाराचा माणूस. आपल्या विदर्भात काही असे लोक आहेत, त्यांची नावं या व्यासपीठावर बसून घेऊ नये, पण आता विषय निघला म्हणून सांगतो. तार्किक म्हणजे कसे? तार्किक म्हणजे दिसते तेवढंच खरं मानणारे. ते म्हणतात का हो देव दिसते का तुमचा? देव दिसत असला तर आम्ही मानला असता. देव दिसते का डोळ्यानं? नाही दिसत. मग कस काय मानायचा? मग साधू संत त्याला म्हणतात का रे हवा आहे की नाही या जगात? हवा आहे की नाही? आहे. हे काय तर वाजून राहिले हवा आहे ना. मग हवा आहे, दिसते का हवा डोळ्याने? दिसत नाही. दुधामध्ये तूप आहे की नाही? गाईचं दूध काढलं आपण बादलीभर, त्या दुधात तूप आहे की नाही? आहे. पण दिसतं का डोळ्याने? असं हाताने काढता येत नाही. मग काय करावं लागतं? त्याचं दही करावं लागतं, त्याचं मंथन करून लोणी काढावं लागतं, ते लोणी कडवावं लागतं, मग ते तूप आपल्या हाताला येतं. तसंच आहे, देव जर पाहायचा असेल तर काहीतरी भक्ती करावी लागते, काही साधना करावी लागते, काही नामस्मरण करावं लागतं, मग देव दिसतो. एक माणूस असा देवधर्म न मानणारा, पण त्याच्या पोटी पोरग असं जन्माला आलं, ते पोरग रोज हरिपाठाला जायचं मंदिरावर. तो म्हणायचा बाप म्हणायचा कारट्या तुला काही कळतं का? अरे देव बिव काही नसतो. तो म्हणायचा बाबा देव नसतो कस काय? एवढं जग देवानं केलं ना. त्याचा बाप म्हणे देवानं नाही केलं, हे आपोआपच झालेलं आहे जगत. तो म्हटला बर. बाप गेला कामाला, या पोरानं असं सुंदर चित्र काढून ठेवलं टेबलवर. संध्याकाळी बाप आला, विचारलं अरे किती सुंदर चित्र काढलं, कुणी काढलं रे? तो म्हटलं काही नाही पप्पा, हे आपोआपच निघलं म्हणे. त्याचा बाप म्हटलं गाढवा, चित्र कुठं असं आपोआप निघत असतं का? मग तो म्हटला गाढवाचे पप्पा, जग कुठं आपोआप होत असतं का म्हणे. अरे चित्र आहे म्हणजे चित्र काढणारा कोणीतरी मानलाच पाहिजे, तसं जग आहे म्हणजे जग करणारा कोणीतरी देव मानलाच पाहिजे. तुकाराम महाराज म्हटले देवाला न मानणारे, साधू संताला शिव्या देणारे, साधू संतांच्या विरोधात मत मांडणारे असे जे कोणी जगात असतील ना, त्यांच्या जवळ बसू नका. तार्किकाचा टाका संग, पांडुरंग स्मराहू. आणि अखंड काम करत असताना देवाचं नाव घ्या. कुठलंही काम करत असताना देवाचं नाव घेतलं तरी चालतं. आंघोळ नसली, तुकाराम महाराज म्हणतात न लगे आंघोळी तोंड धुवावे, नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. ज्ञानोबारायांची ओवी आहे. ज्ञानोबाराय म्हणतात जगात सगळ्यात मोठा यज्ञ म्हणजे नामस्मरण यज्ञ. त्याला आंघोळ करायची गरज नाही, दात घासायची गरज नाही, कसंही नामस्मरण घेतलं तरी चालतं. अहो येता जाता
उठत बसता कार्य करिता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता, घरी दारी शय्येवरी रती सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. असा उपदेश तुकोबारायांनी जाता जाता सगळ्यांना केला. आणि मग भगवंताला हाक मारली, देवा आता ह्या जगात मला राहायची इच्छा नाही, मला तुझ्या घरी यायचंय. आणि मग तुकाराम महाराजांसाठी देवाने एक विमान पाठवलं. आणि ते विमान येण्याच्या आधी तुकोबारायांनी त्यांच्या आयुष्यातला शेवटचा अभंग म्हटला. आणि मग तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला. तो अभंग कसा होता मी आपल्या पुढे म्हणतो, तुम्ही माझ्या मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. सकळ संगावी विनंती माझी, सकळ संगावी विनंती तुकाराम महाराजांना विनंती केली, महाराज तुमच्यासारखे साधूपणा आमच्या जीवनात दिसणार नाही, म्हणून जाता जाता काहीतरी आम्हाला आशीर्वाद देऊन द्या. काहीतरी आम्हाला आशीर्वाद द्या, ज्याने आमच्या जीवनाचं कल्याण होईल असा आशीर्वाद द्या. तुकाराम महाराजांनी सगळ्या लोकांना सांगितलं, हे बघा ह्या मृत्यू लोकांमध्ये जो चांगलं वागेल त्याला सुख मिळेल, कुणाच्या आशीर्वादाने कुणाचं कल्याण होत नसतं. आमच्याकडे आशीर्वाद मागू नका, फक्त तुम्हाला जाताना मी एकच सांगतो, कर्म धर्मे तुम्हा असावे कल्याण. म्हणजे तुम्ही जसं कर्म कराल तसं तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही जर गहू पेरले तर गहूच उगवतील, तुम्ही वाईट कर्म कराल करू नये ते कराल आणि देवापाशी साधूपाशी जाऊन म्हणाल आम्हाला क्षमा करा, आम्हाला सुख झालं पाहिजे, असं होत नसतं. म्हणून आम्ही सांगितलं तसं वागा, म्हणजे तुम्हाला सुख मिळेल, हाच आशीर्वाद द्या. नाहीतर काही साधू लोक असे, तुम्ही तिकडे पाप करा, आम्हाला 500 रुपये दक्षिणा दिली की तुमचं पाप गेलं, असं होत नसतं. तुकाराम महाराजांनी सांगितलं, पाप केलं तर दुःख भोगावंच लागेल आणि पुण्य केलं तर आपोआप सुख मिळेल. म्हणून आयुष्यात कधी पाप भोगवू नका, हाच तुम्हाला माझा आशीर्वाद.
पंढरपूरला चालले. ते म्हटले पंढरपूरला नाही, पुन्हा कधीच आता डोळ्याने दिसणार नाही. असं म्हटल्यावर जिजाबाई भाकरी करत होती. ती भाकरी चुलीला लावली, तशीच ठेवली आणि जिजाबाई पळत नाही. पण तोपर्यंत वेळ गेलेली होती. भगवंताने तुकोबाऱ्यासाठी दिव्य विमान पाठवलं. ते विमान खाली उतरल्यावर त्याचा प्रकाश एवढा होता की लोकांचे डोळे दिसले, म्हणजे लोकांना काहीच दिसेना पुढे. तुकाराम महाराज त्या विमानावर आरूढ झाले. भगवंताने त्यांना हात धरून वर बसवलं. आकाशातल्या सगळ्या देवांनी ऋषीमुनींनी पुष्पवृष्टी केली आणि देवाच्या हाताला धरून तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. आणि जिजाबाई धावत आली, आहो आहो म्हणून हाक मारू लागली. पण तोपर्यंत विमान आकाशात गेलेलं होतं. जिजाबाईला पुन्हा तुकोबाऱ्याचं दर्शन झालं आणि मग ती उरबडून घ्यायला लागली. मला न सांगता कसे गेले, मला एकटीला सोडून कसे गेले? तुकाराम महाराज सांगून गेले होते, न सांगता गेले नाही, पण विश्वास बसला नाही. तुकोबाऱ्यांना भगवंताची प्राप्ती झाली. ते वैकुंठाला निघून गेले. तेच या अभंगात ते सांगतात. अंतकाळी आभासी पावला, मुळी सहित इथून माग अनेक मोठे मोठे कवी झाले, संत झाले, विद्वान झाले. पण रामेश्वर भट्ट म्हणतात, सांगा मागे कवीश्वर झाले थोर थोर, पण नेले कलेवर सांगा कोणी. असा कोणी झालाय का की त्यांनी आपला देह वैकुंठाला नेला? असा कोणीच झाला नाही. श्रीमंत झाले असतील, सत्ताधारी झाले असतील, विद्वान झाले असतील, संत झाले असतील, भक्त झाले असतील, संन्यासी झाले, पण तुकाराम महाराजांसारखा कोणीच नाही. तुका सर्वाश्रेष्ठ प्रिया थोर, जो का अवतार नाम याचा. सगळ्या संतांमध्ये शोभून दिसणारे जर कोणी असतील, कलश ज्यांचा म्हणून साधू संतांनी गौरव केला. वारकरी संप्रदायाचा पाया म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आणि कळस म्हणजे तुकाराम महाराज. तर त्या दोघांचे आपण भजन करू आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम करू. ज्ञानदेव तुकाराम